करूळ घाटातून आलेल्या एका भरधाव ट्रकनं गगनबावडा बस स्थानक चौकात 5 वाहनांना धडक दिली। त्यामध्ये कातळी येथील अखिल रमजान थोडगे या 22 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। रविवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात 2 निष्पाप गायींचाही अंत झाला। रविवारी रात्री 9:15च्या दरम्यान गगनबावडा बस स्थानकाजवळ विचित्र पण भीषण अपघात झाला। करूळ घाटातून आलेल्या एका भरधाव ट्रकनं गगनबावडा येथील भक्तनिवास इमारतीजवळ दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला धडक दिली। परिणामी तो तरुण काही फूट अंतरावर जाऊन पडला। त्यानंतर त्या ट्रकनं चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मिनी बस आणि एका अन्य 4 चाकी वाहनाला धडक दिली। पुढे हा ट्रक एका दुकानात घुसला। या अपघातात दुचाकीस्वार अखिल थोडगे याचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल भालू चव्हाण यांची हॉटेलमध्ये थांबलेली पत्नी किरकोळ जखमी झाली। दरम्यान याच ट्रकनं रस्त्यावरील 2 मोकाट गायींना चिरडलं, त्यामुळे निष्पाप गायींचा अंत झाला। मिनी बस आणि कारमध्ये सुदैवानं अपघातावेळी कोणी प्रवासी नव्हते, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। या अपघातात 4 मोटरसायकलींचा चक्काचूर झाला, तर मिनी बस, कार आणि दुकानाचं मोठं नुकसान झालं। अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध गगनबावडा पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झालाय। गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.डी. साळुंखे या घटनेचा पुढील तपास करत आहेत।